प्लीज तू आता तोच तोच विचार मनात घोळवणं बंद कर. मला नाही जमत आहे. मी किती ठरवलं ना तरी मला तेच तेच आठवत राहतं. हे बघ, ते आठवलं ना की मग तू गाणं म्हण. गाणं? हा, मी पण असंच करते. म्हणजे एखादी खूप त्रासदायक गोष्ट अशी सतत आठवत असेल ना तर मग मी गाणं म्हणते. म्हणजे मग माझं लक्ष दुसरीकडे जातं. मला नाही जमत तसं. बर मग अशा वेळी तू काय करतेस ते कर. खरंच करू? हो सांग, काय करतेस तू? मला जेव्हा खूप त्रास होतो ना तेव्हा मी सगळं बाबांना सांगून टाकते. मग त्यांनी एकदा मला समजवायला सुरुवात केली ना की त्यांच्या नुसत्या आवाजाने माझा सगळा त्रास पळून जातो. खरंच मी तसंच करू का? मी बाबांना फोन करून सगळं सांगून टाकते. मी तसं केलं ना की माझा सगळा त्रास नाही 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 नाही. अगं बाबांनाच काय, कुणालाच सांगायचं नाही आपल्याला हे घडलेलं. मला नाही सहन होते आता हे प्रेशर. मग रेणुका, ते प्रेशर काकांना तरी सहन होईल का? विचार कर ना, त्यांना किती धक्का बसेल. हो ना, आणि तू एकटी नाहीयेस. आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत. आपण सगळे मिळून हे प्रेशर शेअर करूया. पण प्लीज घरच्यांना नको ओढूया याच्यात. हा, माझ्याने नाही होत असं. आतापर्यंत मी बाबांपासून कुठलीच गोष्ट लपवलेली नाहीये. नशील लपवलं रेणुका, पण आता लपवावं लागेल. रेणुका, आतापर्यंत जेव्हा जेव्हा तू बाबांचे फोन नाही उचललेस, मी भांडून भांडून तुला परत फोन करायला लावले की नाही? लावले की नाही? पण यावेळी नको ना प्लीज. मग आता काय करू मी? काय करू म्हणजे तुला जे आवडतं ते कर. भरपूर खा आणि झोप. ए हो रेणुका, लेक्चर पण संपलं असेल आता. चल आपण कॅन्टीन मध्ये जाऊया आणि खाऊया मस्त काहीतरी. नाही नको, मला कुठे बाहेर नाही यायचंय. मग काय करणार आहेस तू? मी बसून राहते इथेच अशी शांत. कशाला? पुन्हा त्या गोष्टी आठवायला? परी, रेणुका, इट्स ओके. यू टेक युअर टाइम. तू बस हा इकडे शांत. फक्त एक प्रॉमिस करशील मला? काहीही झालं, कितीही टेन्शन आलं तरी रेणुका बाबांना नाही हा फोन करायचा. ग्रेट. मग तू बस इकडे शांत. आम्ही काहीतरी खायला पार्सल घेऊन येतो तुझ्यासाठी. ओके? मला सांग, तू काय खाणार आहेस? काही चालेल. तसंही काही खायची इच्छा नाही. काय करतोस तू? मरेल ना तो.
आज जेवली पण नाही माहितीये तिने. एकतर आधीच ती हळवी आहे, त्यात असं काही अनएक्सपेक्टेडली घडल्यावर धक्का बसणं साहजिकच आहे. आम्ही नाही केलंय काही, चुकून झालं. चुकून झालं, आम्ही नाही केलंय काही. आम्ही नाही केलंय काही. रेणुका, चुकून झालं. आम्ही रेणुका. नाही- हो आम्ही- हो. काय नाही केलं. आम्ही नाही. हो आपण नाही केलं काही. हा झोपलीस का? नाही, तू? झोप येत नाहीये. मलाही. सारखं सारखं तेच सगळं डोळ्यांसमोर येतंय. रेणुकालाच एवढा धक्का बसला, तिकडे नीरवचं काय होत असेल. हाय, झोपलास का? नाही, झोप येत नाहीये. तू? मला पण. मी रेणुकाच्या उशाशी बसले. कशी आहे ती? अजून तरी नॉर्मल झाली नाहीये. रेणुका रडते, नंतर बोलते. काय? रेणुका शांत हो तू. पोलिसांना सांग, आपण काहीच केलेलं नाही. आम्ही काहीच केलेलं नाहीये. कुणी नाहीये इथे. शांत हो, आपणच आहोत. शांत हो. आपण काही नाही केलं. खरंच काही आपण नाही काहीच केलेलं नाही. पोलिसांना सांग. रेणुका, शांत हो बरं. सांगूया, तू शांत हो आधी. शांत हो तू. ही बघ ना. रेणुका, बनू नाही येणार आहे, तू घाबरू नकोस. ती बनूमुळे नाही रडत आहे परी. तिचं लक्ष दुसरीकडे वेधून घेण्यासाठी करते. रेणुका, शांत हो, प्लीज रडू नकोस. आम्ही काहीच केलेलं नाही. नीरव, ऐक ना, रेणुका खूप रडतीये रे. अगं मी पण तुला तेच सांगायला फोन केला होता. बाय द वे, तुला कसं कळलं? मला आता सायलीचा मेसेज आला होता. अरे ऍक्च्युली मी हॉस्टेलला राहायला आली. हो, ओके. रेणुका कशी आहे? रडतीये खूप. म्हणजे मगाशी झोपली होती, पण झोपेत अचानक बोलायला लागली आणि रडायला लागली. आणि ती जेवली सुद्धा नाहीये रे. अरे यार. नीरव, ऐक ना, मी जरा रेणुकाकडे बघते, आपण नंतर बोलूया. हा, येस येस येस, प्लीज प्लीज, नो प्रॉब्लेम. बाय. अरे काय? मी आहे नील, मी आहे. काय झालं? कोणाचा फोन होता? अरे मनवाचा फोन होता. काय म्हणाली ती? काही नाही, रेणुका रडते असं सांगत होती. रडते? का? काही कळत नाही यार. ते छान कुकी गोल गोल बनवत. करेक्ट. कुकीज एकटे कुकीज खाताय? आपल्याला वाटलं तुम्ही अजून आपल्याला माफ केलं नसेल. अरे असं का म्हणतोस तू? चुकीची शिक्षा मिळण्याआधीच जाणीव झालेलीच बरी ना. नाहीतर लागलोच तो रोहित सारखा धक्क्याला.